नवदाईच्या या घटकामध्ये आपल्याला बघायचे आज त्रिकोणी संख्या आणि चौकोनी संख्या. तर त्रिकोणी संख्या आणि चौकोनी संख्या म्हणजे काय ते आपण या ठिकाणी त्या संख्या मांडून पाहू. त्रिकोणी स्वरूपात आपण ज्यावेळेस संख्या मांडतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की उजव्या बाजूला ज्या संख्या येत आहेत त्या संख्यांना म्हणायचं त्रिकोणी संख्या. बघा या ठिकाणी आता मी सुरुवातीला इथं 1 लिहितो आणि या 1च्या खाली जी संख्या आपण लिहितो त्याच्या खाली आपल्याला संख्या घ्यायची नाही. 1 2 3. आता बघा त्रिकोणी संख्येमध्ये 3 ही आपल्याला पहिली त्रिकोणी संख्या सापडली. त्याच्यानंतर 3 नंतर इथे काय येणार 4 5 6. दुसरी त्रिकोणी संख्या सापडली 6. थोडक्यात जर आपण हे अंक असे जर जोडले तर काय तयार होते बाळांनो? झाला का त्रिकोण तयार? तशा जशा संख्या आपण वाढवत नेऊ तशा तशा प्रत्येक याचा एक त्रिकोण तयार होणार. बघा याचा एक त्रिकोण तयार होतोय दिसतोय हे का नाही. तर या उजव्या बाजूच्या या शिरोबिंदूवरती जी संख्या येते तिला म्हणायचं त्रिकोणी संख्या. आता बघा 6 नंतर 7 8 9 10. बघा अजून एक त्रिकोण या ठिकाणी तयार झाला आणि पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली 10. त्याच्यानंतर 11 12 13 14 आणि 15. पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली 15. आता हे असंच खेळत बसायचं का आपण? हा नाही. मग याच्यासाठी एखादं काही सूत्र वगैरे आहे का? तर आहे. याच्यासाठी एक सूत्र आहे. त्या सूत्राला म्हणायचं त्रिकोणी संख्या कशी काढायची n अधिक n प्लस 1 भागिले 2. आता हा n काय कोणतीही संख्या घ्या ठीक आहे. समजा 2 या संख्येची त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. मग n काय येणार 2. n काय येणार 2. मग 2 गुणिले 2 अधिक 1 3 भागिले 2. या 2 ला हे 2 गेले. बघा त्रिकोणी संख्या मिळाली 3. आहे का इथं आपल्याकडं? हो. बघूया आता n बरोबर 2 घेतले तर n बरोबर किती घ्यायचे आता 3 घ्या. या सूत्रामध्ये त्याला काय करायचं आपल्याला ठेवायचंय. बघा n काय 3 याच्यामध्ये गुणाकारामध्ये n अधिक 1 3 अधिक 1 4 भागिले 2 2 4 3 2 6. बघा मिळाले की आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या 6. तर हे सूत्र आहे त्रिकोणी संख्या काढायचं n अधिक 1 भागिले 2. आता पुढच्या त्रिकोणी संख्या तुम्हाला काढता येतील का? काढता येतील ना. आता n बरोबर किती घ्यायचे 4 आहे का नाही. मग n बरोबर 4 n अधिक 1 म्हणजे पुढची संख्या घ्यायची 4 गुणिले 5 भागिले 2 2 4 5 2 10. मिळाली का पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला? ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 50 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या काढून आणायच्या आहेत. आता पुढे बघूया आपण चौकोनी संख्या. आता ज्या प्रकारे आपण त्रिकोणी संख्या एका आकृतीनं बघितल्या तशाच प्रकारे आपण आता चौकोनी संख्या एका टिंब आपण रांगोळी काढतो ना त्या टिंबाच्या मदतीने आपण आता चौकोनी संख्या पाहणार आहे. ठीक आहे. चौकोनी संख्या म्हणजे त्याने काय तयार होणार चौकोन तयार होणार. काय तयार होणार चौकोन. बघा 1 2 3 4. कितीचा मिळून झाला 4 टिंबांचा मिळून एक चौकोन तयार झाला. बरोबर आहे. पुढचा चौकोन कितीचा होतोय बघा बरं आता 1 2 3 4 5 6 7 8 9. एक्झॅक्ट चौरस तयार झाला पाहिजे. काय तयार झाला पाहिजे चौरस. त्याला म्हणायचं चौकोनी संख्या. आता पहिला कितीचा होता 4. दुसरा किती झाला 9 न 6 कसे 9 चा है ना. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता पुढचा बघा आपण. आता एक टिंब वरती वाढवायचा. इकडे एक टिंब वाढवला है ना. मग या रांगेत एक टिंब वाढेल या रांगेत एक टिंब वाढेल 1 2 3 4. मग उभे पण 4 घ्यावे लागतील ना 1 2 3 4. मग ही लाईन पण आपल्याला पूर्ण करावी लागेल. असे 4 किती झाले सगळे आता मोजा. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. पुढची चौकोनी संख्या मिळाली आपल्याला 16. चौरस ज्या बिंदूंनी मिळून तयार होतोय एक्झॅक्ट हमचौरस बरं का सारखाच याची बाजू सारखीच राहणार. ते जर का बिंदू आपण वाढत गेले तर आपल्या असं लक्षात येते की 4 पहिली चौकोनी संख्या दुसरी 9 तिसरी 16 चौथी मिळेल आपल्याला 25. आता सर हे कसं काढलं तुम्ही तर n चा वर्ग. n म्हणजे कोणतीही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग केला की आपल्याला काय मिळतो चौकोनी संख्या मिळते. बघा आता n म्हणजे काही घ्या
एक घेतला समजा मी, n म्हणजे एक, एकचा वर्ग काय एक, वर्ग म्हणजे माहिती आहे ना त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं. समजा एक गुणिला एक, एक एक एक. आता n बरोबर समजा मी 2 घेतले, किती घेतले 2, मग काय येईल बरं n चा वर्ग 4. शाबास, 2 गुणिले 2 4. आता n बरोबर समजा मी 3 घेतले, तर 3 गुणिला 3 किती येणार, कसं 6 येणार, गुणाकार करायचा आहे ना 9, 3 त्रिक 9. आता n बरोबर समजा मी 4 घेतले, तर 4 गुणिले 16. अगदी बरोबर. बघा बरं, पहिली त्रिकोणी संख्या मिळाली, हे चौकोनी संख्या, नंतरची चौकोनी संख्या मिळाली 9, नंतरची चौकोनी मिळाली 6. आता n बरोबर जर का मी 5 घेतलं, 5 म्हणजे उभे डॉट आडवे डॉट 5, 1 2 3 4 5, आणि उभे डॉट सुद्धा 5. हे डॉट जर का मी जोडले तर आपल्याला कोण मिळणार आहे, पुढची चौकोनी संख्या काय येणार ती 5 गुणिले 5 5 25. कळालं. तर या ठिकाणी आपण दोन संख्यांचा प्रकार बघितला. पहिली होती त्रिकोणी संख्या, दुसरी होती चौकोनी संख्या. त्रिकोणी संख्या काढताना आपण असा त्रिकोण काढून त्या संख्या काढू शकतो, पण त्यात खूप वेळ जाईल. मग त्यासाठी सूत्र काय मिळालं आपल्याला, n अधिक 1 म्हणजे त्या संख्येची पुढची संख्या घ्यायची भागीला 2. हे त्याचं सूत्र कशाचं, त्रिकोणी संख्याचं. आणि चौकोनी संख्या अशी टिंब मांडून आपण चौकोन तयार करून संख्या काढू शकतो, पण त्यात खूप वेळ जाईल. मग आपल्याला सूत्र काय मिळालं, n चा वर्ग म्हणजे त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणायचं. कळालं. तर याचे पण तुम्ही 50 पर्यंत चौकोनी संख्या काढून आणायच्या, आणि याच्या पण 50 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या काढून आणायच्या. 1 ते 50 अंक घ्यायचा आणि त्रिकोणी आणि चौकोनी संख्या काढायच्या. ठीक आहे.